प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 35 आणि यातल्या गोविंद बुवांच्या शोधात या प्रकरणाचा भाग 5 आज आपण ऐकणार आहोत. हिंदी संकीर्तनातील गुरु परंपरेत गोविंद बुवांचं गोविंद गुरु या नावानं स्थान आहे. उत्तर प्रदेशातील आणि मध्य प्रदेशातील कथाभूषण प्रभुदत्त ब्रह्मचारीजी, बिहारीलालजी, कृष्णानंदजी, हनुमानजी, आनंद स्वामीजी यासारखी बडी बडी कथाकार मंडळी अजूनही दरवर्षी पंढरपुरात आळंदीत महिनाभर राहतात. ज्ञानेश्वर तुकारामांचं आख्यान हिंदीतून अतिशय रसाळपणे सांगतात. बिदागी दिडकीही घेत नाहीत. उलट गोविंद गुरुच्या नावानं गरीब वारकऱ्यांना अन्नदान आणि अपंग विद्यार्थ्यांना वस्त्रदान करतात. गोविंद बुवांचे शिष्य प्रारंभी त्यांची प्रतिमा समोर ठेवून कीर्तन करीत, परंतु गोविंद बुवांनी त्यात जोरदार आक्षेप घेतला. सद्गुरू मनात वसावा नि देव प्रतिमा जनात वसावी असं बुवांचं वचन प्रसिद्ध आहे. तेव्हापासून नारदीय परंपरेत बुवा देवाची प्रतिमा समोर ठेवतात आणि सद्गुरूचं स्तवन करतात. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी हे गोविंद बुवांचं मंगलाचरण आज नारदीयच नव्हे तर रामदासी, गाणपत्य, शाक्त तसेच वारकरी या पंथातील कीर्तनकारही म्हणतात. यावरूनच गोविंद बुवांनी केवढा व्यापक अधिकार मिळवला होता हे ध्यानात येतं. नारदीय कीर्तन पठडी महाराष्ट्रात गोविंद तारकश्रमाची पठडी या नावानं प्रचलित झाली. नारदीय कीर्तन पठडीत झालेल्या विविध घराण्यांनी आपल्या गुरुपरंपराही गोविंद तारकाश्रमाशी जोडल्या. दे चरणांचा संग मोरोबा, गिळतो काळ भुजंग आणि मजवरी करुणा करी विठोबा, मजवरी करुणा करी ही गोविंद बुवांची गाणी नारदीय पठडीत नमनात गायली जातात. पण भागवत बुवा, नाशिककर बुवा, सातारकर बुवा यांच्या घराण्यांमध्ये ही पदं निरूपणातही गातात आणि त्यावेळी कथेकरी हरिहरी गोविंदा असं म्हणत गोविंद बुवांना नमस्कार करतात. आजही नारदीय कीर्तनकार प्रति गुरुवारी भजा या सद्गुरू स्वामी राजा, तया तारकाश्रमा पुण्यतेजा हे गोपाळबुवा चांदवडकरांनी केलेलं भजन म्हणून गोविंद बुवांचं पुण्यस्मरण करतात. इसवी सन 1874 साली शिंदे सरकारनं गोविंद बुवांनी सांगितलं की आपण आता संन्यास घेणार. शिंद्यांना फार दुःख झालं. भागीरथीच्या काठी आपलं एक कीर्तन ऐकण्याची इच्छा आहे असं सरकारांनी सुचवलं. बुवांनी यास होकार दिला. काशीला कोणत्याही नामांकित विद्वानाचा त्यानं संन्यास घेण्यापूर्वी सत्कार करण्याची प्रथा आहे. गंगेच्या पाण्यात मोठमोठ्या नावा खास तयार करून त्या पाण्यामध्ये एकमेकांना जोडून त्यावर मंडप घालतात. याला बुड्ढा मंगळ म्हणतात. म्हणजे त्याच्या पराक्रमात मंगळ आडवा येता येता बुड्ढा होऊन तो अखेरीस गंगाकाठी आला अशी एक तृप्ती आहे. या विद्वानांच्या कुंडलीत कोणत्या स्थानी मंगळ आहे हे ध्यानी घेऊन पाण्यामध्ये 8, 9 किंवा 10 नावा तयार करतात. याप्रमाणे अर्ध्या गंगेत नावांचं पटांगण तयार झालं. अप्रतिम रोषणाई केली. काशीतील सर्व विद्वानांना आणि सावकारांना त्यांच्या मानानुसार आसनं दिली. सर्वात शेवटी शिंदे सरकार आले. बुड्ढा मंगळात 2000 माणसं बसली, परंतु घाटोघाटी बसलेल्या लोकांची गणतीच करणं अशक्य झालं. दशाश्वमेघ घाटावर गोविंद बुवांचं अखेरचं कीर्तन सुरू झालं. बुवांचा आवाज दशाश्वमेघ घाटापासून ते केदार घाटापर्यंतचा लांबवर स्पष्ट ऐकू आला. शिंदे सरकारांच्या आग्रहावरून बुवांनी भीष्म प्रतिज्ञा हे आख्यान लावलं. साक्षात भीष्म गंगेवर अवतरले. या आख्यानात बुवांनी नाद सुना जादूगार ही अमृतरायांची कविता तन्मयतेनं गायली. त्यावेळी काशीवासियांच्या डोळ्यातून अश्रू चालले. ईश्वराचा आवाज कानावर आला असं बुवा या पदातून ध्वनित करीत होते. कीर्तन सेवा पुरी झाली. आता संन्यासाश्रम स्वीकारून ईश चिंतनात काळ घालवा
अशी भगवंत बुवांना जणू साथ घालीत होते. 6 तास कीर्तन झालं. आरतीच्या तबकात काय टाकावं असा सावकारांना विद्वानांना प्रश्न पडला. अखेर शिंदे सरकारांनी विनंती केली, आपण मागावं. बुवा म्हणाले, श्री बालाजी मंदिरात नित्य 200 विद्यार्थ्यांचं सदावर्त चालवा. हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या. त्यात तुमचं नाव लावा. माझं नाव कुठेही येता कामा नये. बुवांच्या शेवटच्या वाक्यावर सरकार अडखळले, पण त्यांना ते मानणं भाग पडलं. स्वामी पूर्णाश्रम चैतन्याश्रम परमहंस यांच्या हस्ते 1874 गोविंदबुवांनी विधिवत संन्यास घेऊन गोविंद तारकाश्रम हे नाव धारण केलं. शिंदे सरकारांनी बुवांसाठी दुर्गा घाटावर नाना फडणीसांच्या वाड्यानजीक 4 मजल्याचा आणि 40 खोल्यांचा रामतारक मठ बांधून दिला. याच कालखंडात अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत नाट्यमंडळीसह काशीस आले होते. त्यांनी गोविंदबुवांची भेट घेतली. प्रकृती ढासळल्यानं बुवा राम राम असं म्हणत होते. किर्लोस्करांबरोबर बाळाभाऊ नाटेकर, भाऊराव कोल्हटकर, मोरोबा वाघोलीकर, भास्करबुवा बखले ही मंडळी होती. या सर्वांनी हात जोडून बुवांना नमस्कार केला. प्रार्थना करीत म्हणाले, महाराज, आमचे अण्णा भास्करबुवा सोडले तर इतरांना आपल्या कीर्तन श्रवणाचा लाभ झाला नाही. आपल्या मुखातून बाहेर पडलेला राम हृदय पिळवटून टाकतो. यावर गोविंदबुवा म्हणाले, मी काहीतरी म्हणावं अशी इच्छा आहे काय? यावर सर्वांनी आदरपूर्वक होकार दिला. बुवा म्हणाले, जरा मला बरं वाटलं की मी म्हणतो. तुम्ही जरा बसा. सर्वजण आदरानं बुवांभोवती बसले. थोडं बरं वाटताच बुवांनी तंबोरा आणवला आणि काळी 5च्या सुरात त्याला कशाला दुशाला मशाला हे पद म्हटलं. आवाज जसजसा वरच्या सुरावर जाऊ लागला तसतसा गंगामहाल दुमदुमला. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी बुवांचे पाय धरले. अशाही स्थितीत इतका सुरेल आवाज लागतो. आजपर्यंत अण्णा आणि भास्कर बुवांकडनं जी आपली कीर्ती ऐकली होती ती सत्य आहे असे उद्गार नटांनी काढले. बुवांना हिमालयात आचार्यांच्या वाटेने जायचं होतं, पण बुवांच्या परमहंसांनी त्यांना अनुज्ञा नाकारली. कारण बुवांची शंकर भाष्यावर अभ्यासपूर्ण प्रवचनं काशीच्या दशाश्वमेघ घाटावर चालू होती. या प्रवचनांना अमाप गर्दी होती. बुवा आचार्य भाष्यात रंगून गेले. संन्याशानं गाणं म्हणायचं नाही हा परमहंसांचा दंड बुवांनी मोडला. पंच उषक्काली बुवा तानपुऱ्यावर नियमित रियाज करीत. त्यांचा दरारा शेवटपर्यंत संन्याशांमध्ये राहिला. कीर्तन कलेचं अध्यापनही संन्यासाश्रमात चालू ठेवलं. अखेरपर्यंत बुवांच्या मनात एक शल्य होतं आणि ते म्हणजे आपल्याला पुत्र नाही हे. संन्यास घेण्यापूर्वी बुवा गयेला जाऊन आत्मपिंडही देऊन आले होते. बुवांनी संन्यास घेतल्याला 14 वर्ष लोटली. आपला अंतकाळ जवळ आल्याचं बुवांना समजलं. आपल्या शिष्यांना बुवांनी भागवत सप्ताह करायची आज्ञा केली. श्रीकृष्ण निजधामास गेल्याचं आख्यान सप्ताहातल्या पहिल्या प्रमुख 4 दिवसात सांगावं अशी आज्ञा त्यांनी रामचंद्र बुवा चांदवडकरांना केली. त्याप्रमाणे चांदवडकर बुवांनी आख्यान लावलं. गोविंद बुवा आख्यानात रंगले. बाकीच्या शिष्यांनी बुवांच्या नातेवाईकांना कळवलं. बुवांचे सारे आप्त गोळा झाले. काशीतील संन्याशी, पंडित, विद्वान जमा झाले. संन्याशाला देहत्यागापूर्वी मनकर्णिकेच्या घाटावर नेऊन ठेवायचं असा काशीतला संकेत आहे. त्याप्रमाणे गोविंदबुवांना म्हणजेच स्वामी गोविंद तारकाश्रमांना पाटावर बसवून तिकडे नेण्याची तयारी सुरू झाली. बुवांचे संन्यास, दीक्षागुरू, पूर्ण चैतन्याश्रम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी होऊ लागले. ओमची भस्ममुद्रा संन्याशाच्या उत्तराधिकाऱ्यानं त्याच्या कपाळावर लावायची असते. गोविंद स्वामींचे उत्तराधिकारी अनयाबुवा दशपुत्रे बाहेरगावी गेलेले. त्यामुळे बुवांचे बंधू गोपाळबुवा होशिंग यांनी भस्ममुद्रा लावली. मनकर्णिका घाटावर गोविंदबुवांना नेऊन ठेवल्यावरही त्यांनी अनयाबुवा आला का अशी चौकशी केली, पण ते काशीला पोचले नव्हते. विष्णू सहस्त्रनाम, गीतापाठ, भजन यांच्या घोषात 13 मार्च 1888 रोजी गोविंदबुवांनी देह ठेवला. त्यावेळी त्यांचं वय 74 वर्षांचं होतं.
स्वामींच्या देहाचं विसर्जन संन्याशाला साजेशा विधीसह गोपाळबुवांच्या हस्ते गंगेत करण्यात आलं. गोविंदबुवांचं देहावसान महाभारतातल्या भीष्म निर्याणासारखं झालं. बुवा कीर्तनात भीष्माच्या निर्याणाच्या आख्यानात एक श्लोक म्हणत असत. शुक्ल पक्षे दिवा भूमौ गंगायाम चोत्तरायणे धन्यास्तात मरिष्यंती हृदयस्ते जनार्दन. त्यांचा शेवटचा दिवस गोड झाला. सूर्यकांतबुवा आळंदीकर हे ज्ञानदेवांच्या आळंदीचे, गोविंदबुवा होशिंगांच्या शिष्य परंपरेतले. आपल्या कीर्तन भ्रमंतीमध्ये त्यांनी ठिकठिकाणची बाडं चाळून गोविंदबुवांविषयी माहिती गोळा केली. 1979 मध्ये आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत त्यांची गाठ पडली. तेव्हा त्यांनी चरित्र साधनांपैकी काही मला दाखवली. खुद्द काशीस तिथली साधनं पाहून गोविंदबुवांचं चरित्र लिहिण्याची आकांक्षा त्यांनी बाळगली होती. 1978 मध्ये पुण्याच्या नारद कीर्तन पाठशाळेत असलेल्या गोविंदबुवांच्या चरित्राची टिपण मी काढली होती. ती 4 महिन्यापूर्वी श्री सूर्यकांतबुवांना वाचायला दिली होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी श्री सूर्यकांतबुवा वयाच्या 58व्या वर्षी हृदयविकारानं निवर्तले. त्यांच्या दप्तरात माझी टिपणं कुठं सापडतात का पहा, अशी मी विनंती श्री कमलाकर बुवा धोंडगे औरंगाबादकर यांना केली. त्यांचं पत्र आलं, तुमची टिपणं सूर्यकांत बुवांच्या कागदपत्रात सापडली नाहीत. औरंगाबादकर बुवा हेही गोविंदबुवांच्या शिष्य परंपरेतले असून त्यांनीही गोविंदबुवांवर एक आख्यान रचलं आहे. ठिकठिकाणी ते हे आख्यान बुवा लावतात. काशीला गोविंदबुवांच्या मठाच्या प्रमुखांना 4 पत्र लिहिली. एकाचंही उत्तर आलं नाही. गोविंदबुवा अजूनही सत्व पाहत आहेत. मीही त्यांची कास सोडायची नाही असा निर्धार केलाय. दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. गोविंदबुवांनी कीर्तनाला आणि कीर्तनकारांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. बुवांनी त्यासाठी 20 वर्षाचा कीर्तनाध्यायाचा अभ्यासक्रम सुरू करून अनेक नामवंत कीर्तनकारांच्या शिष्यशाखा केल्यात. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मराठी आणि हिंदीमधून कीर्तन करणाऱ्यांची परंपरा बुवांनी सुरू केली. 1874 साली बुवांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यानिमित्त शिंदे सरकारने खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला, ज्यामध्ये अनेक विद्वानांचा, मुनिजनांचा सन्मान करण्यात आला. शेवटचं कीर्तन 6 तास चाललं. संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. संन्यास घेतल्यानंतर 14 वर्षांनी 13 मार्च 1888 रोजी गोविंदबुवांनी देह ठेवला. आजही कीर्तनकार अत्यंत मनोभावे सुरुवातीला गोविंदबुवांना नमन करतात आणि मगच कीर्तनाला सुरुवात करतात. आणि ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे आणि राहीलही. लगे मुक्ती आणि संपदा, लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनाचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.